ठीक आहे. काल आपण सेशन हँडलिंग पूर्ण बघितलं, बेसिक कॉन्सेप्ट क्लिअर केले ना. तर आज आपण आता काय करू की एक्झाम्पल क्रिएट करूया. समजा इथे आपल्याकडे एक लॉग इन पेज आहे. विंडो बंद कर. इथे काय करायचं आहे, युजर नेम पासवर्ड. दिस इज युजर नेम, दिस इज पासवर्ड and login. इथे लॉगिनचं बटन देऊया. राईट. इथं काय म्हणा तुम्ही, रजिस्टर. आता रजिस्टरला जर तुम्ही जर इथे जर क्लिक जर केला, काय समजा रजिस्टरला जर काय केलं आपण इथे क्लिक जर केलं ना, तर या ठिकाणी आपल्याला एक असा फॉर्म यायला पाहिजे. इथे काय काय राहील, इथे राहील नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट, युजर नेम अँड नेम, email, contact, username, password, आणि इथं करा रजिस्टर हिअर. ठीक आहे. आता सपोज युजर रजिस्टर जर झाला काय, तर त्याची जी रिक्वेस्ट आहे ही सबलेटला गेली पाहिजे. समजतंय, कुठे गेली पाहिजे, सबलेटला गेली पाहिजे. आणि सबलेटला गेल्याच्या नंतर या ठिकाणी डाटाबेसचा टेबल तयार असेल. या टेबल मध्ये डेटा स्टोअर करायचा. हे आपण ऑलरेडी पण केलेलं असाइनमेंट आहे है ना. आपण फक्त त्या असाइनमेंटला थोडंसं काय करू, पुढे अपग्रेड करूया. हा, इथं काय पाहिजे, रजिस्ट्रेशन आयडी, नेम, ईमेल, कॉन्टॅक्ट, युजर नेम अँड पासवर्ड. बरोबर. इथे या, इथे काय काय पाहिजे, रजिस्ट्रेशन आयडी, परत काय पाहिजे, नेम, पुन्हा ईमेल पाहिजे, पुन्हा कॉन्टॅक्ट, युजर नेम अँड पासवर्ड. दिस शुड बी प्रेझेंट हिअर. कळतंय. आता तुम्ही समजा हा रेकॉर्ड डेटाबेस मध्ये काय केलाय, स्टोअर केला. हा जो काय रेकॉर्ड आहे हा तुम्ही डेटाबेसला काय केलाय, स्टोअर केला. आता आपण समजा एक पहिला युजर आपण रजिस्टर केला. असे आपण इथे 2 युजर रजिस्टर करूया. डायरेक्ट टाकलं चालेल डेटा. 1 राम, राम @123. ठीक आहे, राम अँड राम 2. इट्स व्हेरी सिम्पल. हा तुमचा इथे डेटा आहे. आता तुम्ही जर या ठिकाणी युजर नेम पासवर्ड जर टाकला, सपोज इफ आय राईट हिअर राम अँड राम, आणि सपोज आपण याला काय केलं, इथं लॉग इन जर केलं ना, तर या ठिकाणी तुमचा हा रिक्वेस्ट सबलेटला गेली पाहिजे. सबलेटला गेल्याच्या नंतर या ठिकाणी तुम्ही युजर नेम पासवर्ड टाकलाय, राम अँड राम. तर हा जो युजर नेम पासवर्ड आहे हा कुठं व्हेरीफाय झाला पाहिजे, डेटाबेसला काय झाला पाहिजे, व्हेरीफाय झाला पाहिजे. तो युजर जर डेटाबेस मध्ये जर आहे तर याला इथे पुढे एक पेज दिसलं पाहिजे. इथं असं एक पेज याला दिसायला पाहिजे. दॅट इज युअर व्ह्यू प्रोफाईल. काय, व्ह्यू प्रोफाईल. आणि जेव्हा आपण व्ह्यू प्रोफाईल या पेजला क्लिक करू त्यावेळेस इथे आपलं एक पेज आलं पाहिजे. आणि ज्या पेजवर आता व्ह्यू प्रोफाईलला क्लिक केलं तर लॉग इन कोणी केलंय, रामनी, तिथं रामचा प्रोफाईल दिसला पाहिजे. काय, नेम काय दिसायला पाहिजे, राम, ईमेल काय दिसायला पाहिजे, राम, कॉन्टॅक्ट काय दिसायला पाहिजे, 1. हा,
125555 आणि खाली हे असं सगळा जो डेटा आहे हा टेक्स्ट बॉक्स मध्ये दिसला पाहिजे. कसा? येस, असं. आणि मग खाली आपण एक बटन देणार अपडेट प्रोफाईल. आणि मग त्यांना जर प्रोफाईल जर अपडेट केला तर तो फक्त रामला रामचाच प्रोफाईल अपडेट करता आला पाहिजे. श्यामने जर लॉग इन केलं तर श्यामला श्यामचा प्रोफाईल दिसला पण पाहिजे, तर त्याला स्वतःचा प्रोफाईल आपल्या अपडेट करता आला पाहिजे. नाही का? येस ना. म्हणजे तुम्ही लॉजिकली विचार करा, इथं आपल्याला काय करायचं, प्रायव्हसी मेंटेन करायची. म्हणजे बाबा आपण काय करतो, एखादं वेब ऍप्लिकेशन डिझाईन करतोय, एखादी वेबसाईट आपण डिझाईन करतोय आणि त्या डिझाईन केल्याच्या नंतर आपण त्या युजरला एक लॉग इन ऍक्सेस प्रोव्हाइड करतो आणि त्या लॉग इन ऍक्सेस मध्ये त्या युजर पुरता डेटा त्याला मर्यादित आपण त्याला ऍक्सेस देणार. नाही का? समजा कन्सिडर करा, आता मी समजा उदाहरणार्थ मी जर समजा आपल्या टेकहब साठी जर समजा आपण एक ऑनलाईन पोर्टल डिझाईन जर केलं, समजा आपण काय केलं की स्टडी मटेरियलचा ऍक्सेस सध्या आपण सगळ्याच मटेरियलचा ऍक्सेस सगळ्यांना देऊन टाकतो, राईट. मग आता समजा आपण फ्युचर मध्ये असा जर प्लॅन जर केला की एखाद्या प्रत्येक विद्यार्थ्याचं लॉग इन असेल आणि त्याला तो ज्या कोर्सचा आहे का त्याला त्याच कोर्सचे व्हिडिओ सापडले पाहिजे. नाही का? आलं? क्लिअर? इट इज ऑल्सो वन टाइप ऑफ अ सेशन इम्प्लिमेंटेशन. हे तुम्ही लक्षात घ्या. म्हणजे लॉग इन नंतर तुम्हाला जर रिस्ट्रिक्शन जर द्यायचे असेल की हा लॉग इन झालाय आणि याला एवढाच ऍक्सेस पाहिजे, याला याच्या लॉग इन पुरता मर्यादित ऍक्सेस द्यायचा, दिस इज कॉल्ड अ सेशन. याला प्रायव्हसी म्हणतात. म्हणजे आपल्याला असं वाटतं की आपल्या वेबसाईटला जितके नंबर ऑफ युजर्स आहेत, प्रत्येक युजरचा डेटाची आपण प्रायव्हसी मेंटेन करणार. आपण एका युजरचा प्रोफाईल दुसऱ्या युजरला अपडेट करण्यासाठी चान्स देणार नाही. तर ज्याने लॉग इन केलाय त्याचा प्रोफाईल त्यालाच काय करता आला पाहिजे, अपडेट करता आला पाहिजे. दिस इज व्हेरी व्हेरी मोर इम्पॉर्टंट. बघा, तर या एक्झाम्पल मध्ये आपण काय करूया, सेशन हँडलिंगचा यूज करू. या एक्झाम्पल मध्ये आपण बघूया की सेशन कसा यूज केला जातो. क्लिअर? चला, आता आपण याला स्क्रीनशॉट करून ग्रुप मध्ये टाका. रेकॉर्डिंग तर आहे, जाऊ द्या. आता मला काय करायचं, स्टेप बाय स्टेप इम्प्लिमेंट करूया. आता या पूर्ण प्रोजेक्टला आपण स्टेप बाय स्टेप काय करू, इम्प्लिमेंट करूया. सगळ्यात पहिलं आपण काय करूया, क्रिएट द डाटाबेस टेबल. नेम ॲज रजिस्टर विथ अ फॉलोइंग फील्ड. RID इथं आपण लिहूया कॉलम नेम, इथं काय म्हणा, आणि इथं काय टाकणार, कन्स्ट्रेंट्स. बरोबर? कॉलम नेम, डेट टाइप अँड कन्स्ट्रेंट्स. सगळ्यात पहिला जो कॉलम नेम आहे तो काय आहे, RID. डेट टाइप काय आहे, इन. कन्स्ट्रेंट काय ठेवूया, प्रायमरी की ठेवूया, प्लस ऑटो इन्क्रीमेंट करूया. दुसरा नेम, varchar, याचा कन्स्ट्रेंट नॉट नल टाकूया. बरोबर? तिसरा जो आहे तो काय, ईमेल, याचा कन्स्ट्रेंट डेट टाइप varchar, कन्स्ट्रेंट नॉट नल अँड युनिक पाहिजे. म्हणजे डुप्लिकेटेड जर समजा काय असेल, ईमेल असेल तर युजरने ऍक्सेप्ट नाही केलं पाहिजे. कॉन्टॅक्ट पण कसा पाहिजे, varchar नॉट नल अँड युनिक. युजर नेम पण कसं पाहिजे, नॉट नल अँड युनिक पाहिजे. समजतं? पासवर्ड पण काय पाहिजे, varchar नॉट नल अँड युनिक. नाही, पासवर्ड युनिक नको, युजर नेम युनिक राहू द्या. पासवर्ड डुप्लिकेट झाला तरी चालेल. युनिकच करायचं नाही, पासवर्ड युनिक नसतं. नॉर्मली युजर नेम हा काय असतो, युनिक असतो. पासवर्ड हा प्रत्येक जण आपल्या हिशोबाने देणार. तर बनवूया टेबल. MySQL सांगा काय म्हणू, रूट यूज MySQL. ठीक आहे ना. यूज जॅन JDBC 2022 ड्रॉप टेबल रजिस्टर ऑलरेडी पण आहे आपल्याकडे. नंतर आपण आता काय करूया, ह्या कन्स्ट्रेंट सहित नवीन टेबल तयार करू व्यवस्थित, है ना. कसं लिहिणार, बोला. क्रिएट टेबल रजिस्टर, RID top 5, प्रायमरी की ऑटो अंडरस्कोर काय म्हणा, इन्क्रीमेंट, नेम varchar 200, नॉट नल, email varchar 200, not null and unique, contact varchar 200, not null and unique, username varchar 200, not null
unique and password only not. अरे यार सॉरी हा, काय पाहिजे where कळतंय का? This is your table. The name of the table is register. Clear? आता हा टेबल बनवला. आता सेकंड स्टेज काय की तुम्ही काय करा, सगळ्यात सेकंड स्टेज बघा. You have to create the dynamic web project. काय करायचं आपल्याला? एक डायनामिक वेब प्रोजेक्ट क्रिएट करावा लागेल. कसं करणार? बोला. फाईल, नीव, डायनामिक वेब प्रोजेक्ट. इथं लिहा. सेशन, प्रोफाइल, application, next, next and finish. Just wait. प्रोजेक्ट क्रिएट झालाय. काय प्रोजेक्टचं नाव आपले? सेशन प्रोफाइल आहे. बरोबर? यस. मला तुम्ही सांगा आता सवलेटचा प्रोग्राम जर करायचा असेल तर कुठली जार लागते? सवलेट एपीआय. ती कुठून आणायची? कुठे? यस, दिस पीसी. इथून सी, इथून प्रोग्राम फाइल्स, अपाचे, टॉमकॅट, लीव, सबलेट एपीआय. याला काय करायचं? कॉपी करा. कॉपी केल्याच्या नंतर इथे या. कुठे येणार? लीव मध्ये येऊन पेस्ट करा. ठीक आहे. एक पॉइंट. दुसरा, डेटाबेस कनेक्ट करायचा आहे. कुठली जार लागते? MySQL ची जार लागणार. इथे आपण हे करूया. डाउनलोड MySQL कनेक्ट 8. हे इतके क्लासेस आहेत बघा जार मध्ये. डाउनलोड MySQL connector.jar. just wait. होतंय का नाही डाउनलोड? हा, क्लियर. इथे या. शो इन फोल्डर. just wait. इथे आलाय. राइट क्लिक, एक्सट्रॅक्ट टू MySQL connectors. MySQL connector 8.0.11. आता ही जी जार आहे हिला आपण कॉपी करून ठेवू कुठेतरी. डी ड्राईव्ह, तुमच्याच फोल्डर मध्ये जॅन, बॅच, रेग्युलर टास्क. इथे आणून काय करूया? पेस्ट. इथे जर तुम्ही जर आलात ना तुम्हाला कळेल. लीप मध्ये या. पेस्ट करताय का? बघा ह्या दोन्ही जार आपल्याला रिक्वायर्ड आहे. एक जार आहे सवलेट एपीआय डॉट जार. दुसरी जार काय आहे? MySQL connector डॉट जार. तुम्ही जर आता इथं जर आलात तर सगळ्यात पहिला आता आपला डिझाइन काय करायचंय? बोला. काय? एक लॉग इन पेज डिझाइन करायचंय. यस. तर आता आपण काय करूया? कुठे येणार? राइट क्लिक हिअर, नीव, HTML, काय म्हणा? लॉग इन HTML, नेक्स्ट, फिनिश. ठीक आहे. इथं आता आपण असं लिहूया. div क्लास इक्वल टू कंटेनर. बरोबर ना? तर हा कंटेनर क्लास आपण काय करणार याची? एक काय बनवूया? वेगळे CSS बनवूया. पडदा आपण याला असं नाव देऊया, लॉग इन कंटेनर, है ना? मग तुम्ही काय करा, वेब ऍप मध्ये या. इथे एक्सटर्नल CSS साठी न्यू काय म्हणा? फोल्डर. इथं काय म्हणणार?
CSS काय म्हणा फिनिश. कळतंय का? येस और नो? आता इथे तुम्ही CSS फोल्डर बनवला. CSS फोल्डर मध्ये तुम्हाला CSS ची फाईल बनवावी लागेल. राईट क्लिक हिअर, नीव काय म्हणा CSS. इथे जर तुम्ही आला तर इथं असं म्हणा काय style.css नेक्स्ट आणि फिनिश. कळतंय का? येस और नॉट? डॉट काय म्हणा लॉग इन कंटेनर. येस और नॉट? आता इथे या डॉट काय म्हणा लॉग इन कंटेनर. आता याला आपण काय देणार विड्थ किती द्यायची? नाही जास्त देऊ ना, आता कंटेनर आहे ना तो 600, हाईट 400, बॅकग्राउंड कलर बोला कुठला द्यायचा? हा कुठला? ग्रीन ग्रे का? ठीक आहे. बॉर्डर ठीक आहे. आधी आपण बघूया कंटेनर बनतोय का. मग कंटेनर मध्ये प्रॉपर लॉग इन पेज वगैरे तुम्हाला सांगा आता CSS व्यवस्थित. फिनिश. ओके. असा जर प्रॉब्लेम जर आला तर काय करा, सर्व्हर मध्ये या, याला डबल क्लिक करा, नाहीतर मग तिकडे कंट्रोलर मध्ये कंट्रोल पॅनल मध्ये जाऊन सर्व्हर बंद करावं लागेल. त्यापेक्षा बेटर ऑप्शन काय, इथे या, इथे आला तर पोर्ट नंबर चेंज करा. समजतंय ना? येस और नॉट? हा, याला क्लोज करा. इथं सेव्ह विचारतंय. राईट क्लिक हिअर, रन ॲज, नेक्स्ट, फिनिश. आता बघा अप्लाय नाही झाला का? नाही, मला काय म्हणायचं इथं प्रॉब्लेम काय, आपण हेच नाही केलं काय, लिंक rel इक्वल टू स्टाईल शीट href इक्वल टू css स्लॅश style.css. फोल्डरचं नाव स्मॉल आहे कॅपिटल आहे बघा. येस, इथं पण काय द्या CSS. कळतंय ना? आता काय प्रॉब्लेम बघूया. राईट क्लिक, रन ॲज, रन ऑन अ सर्व्हर, नेक्स्ट, फिनिश. बरोबर आहे? येस सर ना? कंटेनर व्यवस्थित सेटअप झाला. ठीक आहे. दिस इज युअर लॉग इन कंटेनर. आता याच्यावर काय करा, लॉग इन विंडो काय करा डिझाईन करा. समजतंय ना? मग कसं करणार लॉग इनला बोला. इथं असं लिहू का, इबल काय म्हणा li, हे बघा यातला इनपुट टाइप इक्वल टू टेक्स्ट नेम इक्वल टू यूजर नेम, व्हॅल्यू इक्वल टू प्लेस होल्डर. समजतंय? प्लेस होल्डर मध्ये कधी पण आहे ना तुम्ही हे द्यायला पाहिजे, एक्झाम्पल द्यायचा असतो, आणि लेबल घ्यायचा टेक्स्ट साठी. तर मी आता इथे काही देत नाही, चालेल ना? तुम्ही द्या तो, किंवा मग तुम्ही इथं आलाय, इथं काय लिहा लेबल काय म्हणा यूजर बरोबर. तुम्ही CSS चांगलं डिझाईन करा.
इथं काय म्हणा, काय पासवर्ड, इनपुट टाइप टेक्स्ट, नेम इक्वल्स इथे या, इथे लेबल नको आहे, इथे आपण असं लिहू href काय स्टार इनपुट टाइप इक्वल टू ए काय म्हणा सबमिट, नेम इक्वल टू ए येस, व्हॅल्यू इक्वल टू ऑफ ए लॉगिन, फाईल काय म्हणा सेव्ह ऑल, राईट क्लिक, रन ॲज, रन ऑन, नेक्स्ट, फिनिश. बरोबर. आता एक डॉट तुम्ही काढून टाका, याला इकडं मध्ये शिफ्ट करा, कुठे हा सेंटरला घ्यायला, इकडे कसं करणार, स्टाईल मध्ये या, कसं म्हणा इवन काय लिहावं लागेल, हा काय टेक्स्ट अलाइन, अरे अरे पोझिशन, याची जी पोझिशन आहे ती रिलेटिव्ह ठेवा, याची जी पोझिशन आहे ही ॲब्सोल्यूट, कारण ॲब्सोल्यूट मध्ये काय असतं की पॅरेंटच्या नुसार चाइल्ड मूव्ह करत असतो, कळतंय का, विड्थ कोलन सॉरी लेफ्ट कोलन 100 पिक्सल, टॉप कोलन 100 पिक्सल. सीएसएस अभ्यास करत नाही काय, कळतंय ना. पोझिशन ॲब्सोल्यूटचा बेनिफिट काय असतो, हा पोझिशन ॲब्सोल्यूटचा बेनिफिट काय असतो की पॅरेंट नुसार चाइल्ड काय झालं पाहिजे, मूव्ह झाला पाहिजे, कळतंय का, थोडं लेफ्ट आणखीन घ्यायला पाहिजे, बरोबर. मग मी आता याला इथे आपण काय करूया, थोड्या वेळासाठी क्लोज करून टाकू, ठीक आहे. इथे या, याला इथं 150 म्हणा, बेटर वाटेल ते, सेव्ह ऑल, गेटिंग. आता कसं करणार, याला पण तुम्ही काय करा, येस, ते डॉट कसे घालतात सांगा, लिस्ट स्टाईल टाईप नन असतं. अरे 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 प्रॅक्टिस करत नाही काय, शिकवलं सागर सरांनी आहे तुम्हाला, हा मग बरोबर. आता इथे या, सॉरी स्टाईल मध्ये, याला पण काय द्या, बॅकग्राऊंड कलर, कुठला देऊ, व्हाईट देऊ का, ठीक आहे. तर टेक्स्ट बॉक्स पण व्हाईट आहे, ते दिसेल का व्यवस्थित, दिसतंय व्यवस्थित है ना. आता याची विड्थ कॉलम 300, ठीक आहे. थोडी हाईट वाढवा, तुम्ही चांगलं डिझाईन करा, मी फक्त जास्त झाली का, आपल्याला जेवढी रिक्वायर्ड आहे तेवढीच करतो, हा समजतंय. विड्थ मला वाटतं थोडं जास्त घ्यायला पाहिजे, कारण पॅडिंग साईज वगैरे द्यायला थोडा फरक पडणार आहे, ठीक आहे. येस और नॉट, कळतंय का, येस. आता याला पण मध्ये तुम्हाला काय करायचंय, सेंटरला अलाइन करायचंय, कसं करणार बोला,
हा त्याला सेंटरला कसं घेणार? चला सगळ्यात पहिले आपण आता काय करूया, पॅडिंग देऊया. पॅडिंग 10 पिक्सल करा. ठीक आहे. आता इथे या आपण असं लिहू, डॉट लॉग इन युजर नेम, पोझिशन काय ऍब्सोल्यूट, लेफ्ट कोलन 100 पिक्सल्स, एवढं करून बघू आधी. सेव्ह इट. लॉग इन मध्ये या, इथे काय लिहा, क्लास नॉर्मली शेवटी लिहिला जातो, असं काही नाही, कुठेही लिहा. क्लास इक्वल टू लॉग इन काय युजर नेमच आहे ना. बरोबर आहे. येस और नॉट. आता टॉप कोलन 50 पिक्सल्स, टॉपला मला वाटतं बरोबर आहे, थोडं खाली घेऊया. ठीक आहे, 50 नको, 30 घेऊया. ठीक आहे. हा आता याचे विड्थ पण सेट करावं लागेल, हाईट पण सेट करावं लागेल. विड्थ 200 पिक्सल्स, ठीक आहे. हाईट 40 पिक्सल्स, काही पण घ्या, 40 जास्त वाटायचं आहे ना, 30 घेऊया. ठीक आहे. आता कोणला ऍडजस्ट करा तुम्ही, पासवर्डला ऍडजस्ट करूया. प्लीज मायक्रोफोन आकाश. लॉग इन पासवर्ड सेव्ह इट. आता जे लेफ्ट असं राहू द्या, याचा जो आहे हा 85, याची हाईट किती आहे 30, टॉप किती आहे 30, याला 70 टाका. काय 70 काय घेतलं, कारण वरून 30, त्याच्या हाईट मध्ये गॅप पाहिजे ना, 10चा गॅप पण लागेल आपल्याला. नो आपण त्याला किती घेतलं 70 घेतलंय. हा हालत का बरं नाही येतो, कारण की पोझिशन नाही ना, प्रॉब्लेम काय झालाय, आपण इथं अप्लायच नाही केलं त्याला. क्लास काय म्हणा, लॉग इन पासवर्ड. बरोबर ऍडजस्ट झालं का नाही? हा येस और नॉट. आता लॉग इन याच्या खाली आला पाहिजे. आता यात भरपूर गोष्टी आहेत ना ज्या कॉमन आहेत. बघा तुम्ही ड्रॉबॅक बघा काय आहे इथे, बघा याची विड्थ किती आहे 200, याची किती आहे 30, याची किती आहे 200, याची किती आहे 30. आता बघा कसं करतात मी तुम्हाला सांगतो. इथे या डॉट लॉग इन बटन. आता याची पण पोझिशन कसं लिहू आपण, कोलन काय म्हणा ऍब्सोल्यूट, लेफ्ट किती राहील 150, आणि याला कसं करावं लागेल, याची टॉप किती आहे 70 प्लस 30, आणि याचा टॉप जो आहे तो किती 101 पिक्सल्स, आणि विड्थ आणि हाईट सेमच आहे. येस और नॉट. इथे या, हा अप्लाय केलं नाही ना, क्लास काय म्हणा लॉग इन बटन. याला फाईलला काय करा सेव्ह इट. परफेक्ट.
नाही कळलं का? आता युजर नेम पासवर्ड पण खाली घ्यावं लागेल आपल्याला थोडस. आता तुम्ही याचा लॉजिकली विचार करा. आता आपण काय करू, युजर नेमचं एक लेबल देऊ, पासवर्डचं एक लेबल देऊ, है ना? येस ऑर नॉट? आता याला आपण असं म्हणूया, डॉट युजर नेम लेबल. याचा जो लेफ्ट आहे तो आपण 50 घेऊया. पोझिशन ऍब्सोल्यूट टॉप किती घ्यावं लागेल याचं सुरुवातीला? 30. width 40 पिक्सेल्स, हाईट 30 पिक्सेल्स. याची विड्थ पण आपण किती आहे, त्याची किती विड्थ आहे? 30 आहे ना, 30 ठेव. विड्थ 200 आहे ना याची, 100 ठेवून बघू. त्याला अप्लाय नाही केलं. इथे या क्लास काय म्हणा, युजर नेम लेबल. युजर नेम आणि काय आहे, हा लेबल आहे. सेव्ह इट. इथे या. येस, थोडं खाली घ्यायचं का, है ना? येस, बरोबर, ठीक आहे. काय इथं काय करायचं, थोडं टॉप खाली घ्यावं लागेल. किती घेऊया? हा, ठीक आहे. आता पासवर्डला पण सेम ऍडजस्ट करा. पासवर्डचा लेफ्टचा बरोबर याचा टॉप किती, याचा पासवर्डचा टॉप किती आहे? हा 70 आहे ना? नाही ना रे, 70 आहे नाही काय? हा 80 लागेल. 80. इथं काय लिहा, पासवर्ड लेबल. इथं काय लिहा, क्लास इक्वल टू पासवर्ड लेबल. सेव्ह इट. अरे स्पेलिंग रॉंग झालं काय? टॉप किती आता? 80 आहे, विड्थ 100, हाईट 30, लेफ्ट 50, पासवर्ड लेबल. काय झालं? सेव्ह केली का आपण फाईल? हा, सेव्ह ऑल करूया. येस. आता राहिला रजिस्टरच्या खाली घ्यावं लागेल ना इथे, बरोबर? आता आपल्याला सगळ्यात माझा पार्ट काय झालाय, इथे या, ह्याच्या पुढचे 2 कोलन आहेत ते कट करा, है ना? इथं कोलनला पण आपल्याला मध्ये घ्यावं लागेल, लेबलच्या मध्ये घ्यावं लागेल. आता इथे या, काय म्हणा, डॉट रजिस्टर लिंक. आता याचं बघा, लेफ्ट बरोबर आहे, पोझिशन टॉप किती लागेल याचा? 120. बाकी सगळं काय, क्लास इक्वल टू रजिस्टर लिंक फाईल. आता इथे या, इथं आणखीन एक प्रॉपर्टी टाकू आपण, टेक्स्ट डेकोरेशन. ते खालचा हायपरलिंकची मार्क जाईल ना, कळतंय का? येस. आता बघा, कोडिंग करताना नॉर्मली काही गोष्टी कशा काय इथं बघा, जसं की तुम्हाला दाखवतो, तुम्ही ते नंतर करेक्ट करा. एक एक्झाम्पल हे बघा, जसं की तिन्ही कंट्रोल येते, एक कॉमन प्रॉपर्टी आहे कुठली बघा, विड्थ आणि हाईट. याची किती इथं
हे इथे सॉरी लॉग इन कंट्रोलची किती आहे विड्थ 200 हाईट 30 पिक्सेल याची किती आहे 230 उद्या जर समजा आपण म्हणलं कंट्रोलची हाईट वाढवायची तर तिघांची पण वाढवावं लागेल ना मग तुम्हाला किती ठिकाणी चेंज करायचं 3 मग अशा केसमध्ये ज्या कॉमन प्रॉपर्टीज असतात त्याचा एक वेगळा क्लास बनवायचा कॉमन कंट्रोल प्रॉपर्टी अशा खूप गोष्टी असतील मग आता याची गरज नाही आहे याला कट करा याची पण गरज नाही आहे याला कट करा आता आपण काय केलं इथे या मग तुम्हाला वाटतंय का तुम्ही सीएसएस मध्ये शिकला असाल ना की मल्टिपल क्लास अप्लाय करता येतात आयडी मल्टिपल अप्लाय नाही करता मग अशा केस मध्ये हे करतात मग क्लासचं नाव काय इथल्या कळालं ना तुम्हाला मग आता मी काय करेल तिघांची प्रॉपर्टी 3 ठिकाणी येईल का नाही फक्त मग याचा एक कॉमन क्लास बनवला आणि तो मी इथे टाकून देणार फायदा काय झाला नंतर मला जर कंट्रोलची साईज जर चेंज करायची झाली तर मी फक्त एका सीएसएस च्या क्लासमध्ये जाऊन चेंज करणार इकडे 3 ठिकाणी ऑटोमॅटिकली काय होईल त्याचा रिफ्लेक्शन भेटेल काही चेंज येणार नाही कळालं का यस सर म्हणजे जेव्हा कॉमन प्रॉपर्टीज असतात त्यात मल्टिपल क्लास टाकायचे दिस इज युअर लॉगिन पेज नाही कळलं तुम्हाला यस सर नो म्हणजे आपण प्रोजेक्ट वगैरे बनवताना आणखीन चांगलं डिझाइन करू सॅम्पल करतो आता याच्यावर जर मी जर क्लिक जर केलं तर मला कुठला पेज आला पाहिजे रजिस्ट्रेशनचा पेज आला पाहिजे कुठला आला पाहिजे रजिस्ट्रेशन पेज आला पाहिजे हा यस सर नो क्लिअर मग व्हिडिओ दुसरा करू का